जी आपण टाईप 1 डायबिटीज म्हणतो, अगदी 12 ते 15 वर्षापासूनही सुरुवात होते. ज्याने इन्सुलिन द्यावं लागते, शुगर कंट्रोल करावं लागते. काही मुलं वाढतच नाहीत. किती चांगलं जेवलं तरी वजन कमीच होते, नेहमी आजारी असतात. अशा मुलांमध्ये इव्हन फक्त आपण सगळ्यात कॉमन जेवायचा प्रकार सुरू केला तर राईस. आपण सगळे डायबिटीज पेशंटला म्हणतो भात खाऊ नका, भात खाऊ नका. का जास्त भात खाऊ नका म्हणतो? कारण त्यात शुगरचं प्रमाण जास्त असते, म्हणून भात कमी खावा. तो पार्ट पूर्णतः वेगळा आहे, त्याचं ट्रीटमेंट वेगळी आहे, त्याचं काउन्सिलिंग वेगळं आहे. तो काउन्सिलिंग आणि त्याचं ट्रीटमेंट, त्याचं औषधं, मग बरेच शरीराचे बीपी, त्याला असलेले औषधं, त्याचं हृदयाचा आजार, हे सगळे बघून द्यावे. नमस्कार. आपल्या सोलापूर स्वरांजली न्यूज चॅनल प्रस्तुत विशेष मेडिकल बुलेटिनच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सोलापुरातील प्रख्यात फिजिशियन व श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयातील वरिष्ठ इंटेन्सिव्हिस्ट आणि फिजिशियन डॉक्टर रवींद्र रामदास गुंडेली सरांचं मी स्वरांजली चॅनलच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. नमस्ते सर. नमस्ते. आज आपल्या सोलापूर स्वरांजली चॅनलच्या मेडिकल बुलेटिनच्या कार्यक्रमामध्ये फिजिशियन डॉक्टर रवींद्र गुंडेली सर हे मूळचे सोलापूरचे आहेत. डॉक्टर गुंडेली सरांच्या संदर्भात थोडा अल्प परिचय देत असताना डॉक्टर रवींद्र गुंडेली सर हे आपल्या सोलापुरातील डॉक्टर VM मेडिकल कॉलेजमधून MBBS झाले. त्याचबरोबर ते पुढील शिक्षण MD मेडिसिनचं शिक्षण ते सातारा जिल्ह्यातील कराडमधील क्रिस्टल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधून ते MD मेडिसिन झाले. त्यानंतर काही काळ डॉक्टर रवींद्र गुंडेली सर आपल्या विविध मेडिकल कॉलेजमध्ये मेडिसिन म्हणजेच औषधी शास्त्र या विभागामध्ये डॉक्टर DY पाटील एज्युकेशन सोसायटी कोल्हापूरमध्ये ते प्राध्यापक म्हणून काही काळ कामकाज पाहिले. त्याच्यानंतर आपल्या सोलापुरामधील डॉक्टर VM गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये औषधी शास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून काम पाहिले. त्याचबरोबरीने कर्नाटक राज्यामध्ये असणाऱ्या बिजापूरमध्येही मेडिकल कॉलेजमध्ये A1 आमीन मेडिकल एज्युकेशन कॉलेजच्या याच्यामध्ये लेक्चरर म्हणून काम पाहिले. आता त्या सध्या अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय येथे औषधी वैद्यकीय शास्त्रामध्ये प्राध्यापक म्हणून काम पाहत आहेत. आणि मेडिकल कॉलेज विविध प्रकारच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या असणाऱ्या सोलापूर, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील विविध मेडिकल कॉलेजमध्ये औषधी शास्त्र विभागामध्ये प्राध्यापक म्हणून काम पाहिल्याचे दीर्घ अनुभव आहे. आज डॉक्टर रवींद्र गुंडेली सरांचा मी स्वरांजली मेडिकल बुलेटिन चॅनलच्या वतीने बुके देऊन त्यांचा सत्कार करतो. त्यांनी स्वीकारावे. नमस्कार सर. आज आपल्या इथे डॉक्टर रवींद्र गुंडेली सर विशेष मेडिकल बुलेटिनच्या कार्यक्रमामध्ये मधुमेह या आजारासंबंधी त्याची कारणे, लक्षणे, त्यावर उपचार व प्रतिबंधक उपाय किंवा त्याचे सल्ले हे सोलापूरकरांना विविध सामान्य आणि शास्त्रोक्त माहिती जे लोकांना मिळणे गरजेचं आहे. आणि मधुमेहासारख्या अशा अनेक दुष्परिणामांमध्ये होणारे धोके हे टाळण्यासाठी आणि विविध महत्त्वाच्या अवयवावर होणारे दुष्परिणाम हे रोखण्यासाठी आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर रवींद्र गुंडेली सर आज स्वरांजली मेडिकल चॅनलच्या बुलेटिनच्या या कार्यक्रमात आगमन झालेले आहे. पुन्हा एकदा नमस्कार सर. सर, आज माझा पहिला प्रश्न असा आहे की संपूर्ण या जगामध्ये आणि देशामध्ये, राज्यात विविध ठिकाणी मधुमेहासारखा आजार हा फार मोठ्या प्रमाणामध्ये थैमान घातलेला आहे. नेमकं मधुमेह म्हणजे काय सर?
आता मधुमेह किंवा डायबिटीज हा अगदी कॉमन झालेला आहे. प्रत्येक घराघरात गेलेला आजार आहे. सगळे म्हणतात मला शुगर झालंय, शुगर झालंय. शुगर झाली म्हणजेच डायबिटीज म्हणजे मधुमेह. ज्याच्या रक्तातील शुगरची पातळी प्रमाणापेक्षा जास्त वाढेल त्यांना मधुमेह झाला असं आपण म्हणतो. म्हणजे त्याचेही टेस्ट आहेत, ते पुढील आपण प्रश्नांमध्ये घेऊ. म्हणजे नॉर्मल शुगर असतेच बॉडीमध्ये, पण ज्यांचे शुगर प्रमाणापेक्षा किंवा नॉर्मल लेवलच्या पेक्षा जास्त वाढेल त्यांना आपण मधुमेह किंवा डायबिटीज झाला असं म्हणून म्हणतो. सर मधुमेह आता आपण सांगितलेलं सर मानवी शरीरामध्ये साखरेचं प्रमाण म्हणजे रासायनिकदृष्ट्या रक्तातील आणि लघवीतलं साखरेचं प्रमाण वाढणे हा प्रकारचा डायबिटीजचा असा आजार आहे. या मधुमेहाच्या आजारासंबंधी काही प्रकार आहेत का सर? या रोगाचे काही प्रकार आहेत का? हो, अगदी चांगला प्रश्न आहे. डायबिटीजमध्ये आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा वर्ल्ड डायबिटीज फेडरेशन असे काही संस्था आहेत, त्यांनी डायबिटीजचे प्रकार सांगितलेले आहेत. त्यात टाईप 1 म्हणजे इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीज, टाईप 2 म्हणजे नॉन इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीज. टाईप 1 म्हणजे ज्यांना इन्शुलिनची गरज आहेच, इन्शुलिन शिवाय जगू शकत नाही, त्यांना इन्शुलिन दिले तरच शुगर कंट्रोल राहते, मगच ते शरीराचं कामकाज व्यवस्थित चालतं, त्यांना आजार होत नाहीत. आणि इन्शुलिन 1-2 दिवस जरी चुकले तरी त्यांची शुगरची पातळी अगदी वर जाऊन त्यांना ॲडमिटच व्हावं लागते, अशी परिस्थिती असते. त्यामुळे त्यांना आपण इन्शुलिन डिपेंडंट म्हणजे इन्शुलिन शिवाय पर्याय नाही असं टाईप 1. टाईप 2 म्हणजे ज्यांना आपण गोळ्यानं पण ट्रीटमेंट देऊन शुगर कंट्रोल करू शकतो आणि आहार कंट्रोल, व्यायाम करा हा आहेच. इन्शुलिन एखाद्या वेळी त्यांना लागलं तर लागेल 10-12 वर्षांनी, जेव्हा डायबिटीज बरेच वर्ष होऊन गेलेलं असतं अशा पेशंट्समध्ये. पण शक्यतो शुगर नाही, बरेच 10-15 वर्ष, 20 वर्ष, काही लोकांना आयुष्यभर पण गोळ्यांवर आपण कंट्रोल करू शकतो. हे मुख्य 2 प्रकार आहेत. मधुमेहाचे म्हणजे मुख्य प्रामुख्याने 2 प्रकार आहेत, एक इन्सुलिन डिपेंडेंट, एक नॉन इन्सुलिन डिपेंडेंट असे 2 प्रकार मधुमेहाचे आहेत. सर नेमकं या मधुमेहाच्या संदर्भात प्रकारानुसार संपूर्ण जगामध्ये, देशामध्ये त्याचे पर्सेंटेज किती आहे सर? मधुमेहाचे रुग्ण सध्या किती आहेत? मधुमेह आता लेटेस्ट जे 2019-20च्या दरम्यान जे पर्सेंटेज काढलं होतं ते इंडियामध्ये जवळपास मला वाटते अंदाजे 8 ते 10% आहे पॉप्युलेशनचं. म्हणजे जवळपास 463 मिलियन हे जगाचं आहे, तर 77 मिलियन म्हणजे 7 करोड 70 लाख पर्यंत अंदाजे भारताचा आहे. 7 करोड 70 लाख आणि 46 करोडच्या वर म्हणजे 463 मिलियनच्या वर हे वर्ल्ड वाईड आहे डायबिटीज. आणि त्यातल्या त्यात आपले एशियाचा जो भाग आहे, भारत, चायना, बांगलादेश, पाकिस्तान, हे एशियन भागात डायबिटीजचं प्रमाण हे युरोप, अमेरिकेपेक्षाही जास्त आहे. सर मधुमेह हा संसर्गजन्य आजार आहे का असंसर्गजन्य? नाही, हे संसर्गजन्य नाही आहे. हे डायबिटीज हे नाहीतर एकमेकांना होणारा असं संपर्काने किंवा ह्याच्यानं होणारा आजार नाही, ते डोक्यातनं काढून टाका. जर मधुमेह अनुवंशिक रोग मानला जातो सर? काही प्रमाणात अनुवंशिक आहे, कारण समजा एखाद्या फॅमिलीमध्ये आई किंवा वडिलांना डायबिटीज आहे तर मुलाला डायबिटीज व्हायची शक्यता जास्त आहे. त्यात इतरही फॅक्टर्स आहेत, पण अनुवंशिकचा भाग आहे, जसं शुगर. म्हणजे मधुमेह हा रोग अनुवंशिकतेतून आलेला रोग असा होऊ शकतो? होऊ शकतो. म्हणजे प्रमाण कमी कमी. जे जेवढे मिलियन्स असते तेवढे प्रत्येकाच्या म्हणजे जन्माला येणारे मूल हा मधुमेहाचा असतो असं नाहीये, म्हणजे प्रमाण कमी आहे. पण अनुवंशिकचा बऱ्यापैकी रोल आहे. म्हणजे जे जसं 40 येते एखाद्या माणसाचं किंवा जो मेल असू दे फिमेल असू दे, ते नंतरच्या लाईफमध्ये डायबिटीज यायचं प्रमाण जास्त आहे. सर हल्लीच्या वर्तमान स्थितीमध्ये वयाची 40 गाठल्यानंतर मधुमेहाचा आजार जडतो असं सर्वसामान्य लोकांमध्ये एक समज आहे. वयाच्या 40 किंवा 45 गाठल्यानंतर हा मधुमेहाचा आजार लहान मुलांना होतो का सर? बाल मधुमेह वगैरे प्रकार आहे का? मधुमेह जे आपण टाईप 1 डायबिटीज म्हणतो, अगदी 12 ते 15 वर्षापासूनही सुरुवात होते. ज्यांना इन्शुलिन द्यावं लागते, शुगर कंट्रोल करावं लागते. काही मुलं वाढतच नाहीत, किती चांगलं जेवलं तरी वजन कमीच होते, नेहमी आजारी असतात. अशा मुलांमध्ये डायबिटीज डिटेक्टेड आहे अगदी 12 ते 15. 12 वर्षाच्या खाली अगदी रेअर आहे, पण 12च्या पुढे आहे. म्हणजे 12 वर्षानंतर पण मधुमेहाचा आजार होऊ शकतो? हो, आहे. अनुवंशिकतेपासून आलेला पण आजार असं म्हणू शकतो आपण? हे इन्शुलिन डिपेंडेंट हे अनुवंशिकपेक्षा जास्त काहीतरी आजारांमुळे आलेला आजार जास्त आहे. म्हणजे जे इन्शुलिन कुठून येते तर स्वादुपिंड
स्वादुपिंड म्हणजे जे आपल्या पोटात असते त्यातून इन्शुलिन स्राव येत असतो. इन्शुलिन शरीरात आलं की शुगर कंट्रोल करते. समजा ते इन्शुलिन सिक्रिशन व्हायचं म्हणजे इन्शुलिन स्राव यायचंच बंद झाला काही आजारपणामुळं, स्वादुपिंडाला सूज आली, इन्फेक्शन झालं किंवा काय औषधांचा परिणाम झाला, तर ते इन्शुलिन बंद झाली प्रक्रिया तयार व्हायची तर डायबिटीज होतो. मधुमेहाचे सर नेमके कारणे कोणकोणती आहेत सर? भरपूर कारणं आहेत. तसं सध्याची लाईफस्टाईल, टेन्शन, स्ट्रेस आणि आपण ज्या प्रकारची जीवनशैली आहे म्हणजे रात्री उशिरा झोपणे, उशिरा खाणे, वजन वाढणे आणि आहारावर नियंत्रण नाही, यासोबत अनुवंशिकतेचाही भाग आहे. आपण जसं ऑलरेडी चर्चा केली. म्हणजे डायबिटीस हे विशेषतः 40 नंतर जे अतिशय एक्सरसाइजेस नाही, ज्यांचा व्यायामच नाही रोज 20-30 मिनटं, ज्यांचं BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स म्हणतो आपण, ज्यांचं वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढलेलं आहे, ज्यांचं वेळोवेळी खाणं आहे, बाहेरचं खाणं जास्त आहे, वेळेवर झोप नाही, टेन्शन, ताण, स्ट्रेस आहे, अशा लोकांना डायबिटीज हे जास्त प्रमाणात येते. डायबिटीजसोबत बाकीचेही आजार येतात पण डायबिटीज ही मुख्य प्रमाण आहे. सर मधुमेहाच्या अशा अनेक कारणामधून मधुमेह रक्तातील साखरेचं प्रमाण वाढणे किंवा लगेचलं साखरेचं प्रमाण वाढणे याच्यावरून आपण मधुमेहाचा रोग निदान आपण करतोय. नेमकं साखरेचं प्रमाण वाढतो म्हणजे नेमकं कोणकोणत्या पेशी शरीरातल्या आहेत ज्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढवण्यासाठी मदत करतात? असे कोणत्या पेशी आहेत की ज्याच्यामुळे इन्सुलिनचा स्राव कमी होतो किंवा ग्लायकोजन लेवल वाढतो? नाही, इन्शुलिन आपण ऑलरेडी चर्चा केली. इन्शुलिन हे मुख्य घटक आहे शरीरातलं जे शुगर कंट्रोल करते. समजा आता टाईप 1 डायबिटीजमध्ये ऑलरेडी म्हटलं आपण स्वादुपिंडाला काहीतरी सूज आहे, ते इन्फेक्शन असेल, समजा व्हायरल इन्फेक्शन आहे, बॅक्टेरियल म्हणजे विषाणू जीवाणू इन्फेक्शन, किंवा कधीतरी काहीतरी औषधे घेतलेली असतात त्याचाही परिणाम होतो, किंवा भरपूर दारू पिलेल्या लोकांनाही स्वादुपिंड खराब होतो मग त्याचंही शुगर वाढते, किंवा काही वेळेला लोकांना कॅन्सर होतो ते औषधे घेत असतात, काही लोकांना रेडिएशन वगैरे औषधं इंजेक्शन रेडिएशनचं थेरपी दिलेलं असतं तेही. कुठल्याही कारणामुळे जर स्वादुपिंडावर परिणाम झाला तर इन्शुलिनचं सिक्रिशन्स कमी होतंय, मग त्याला डायबिटीज तर होतोच. टाईप 2 डायबिटीजमध्ये काय होतं तर इन्शुलिनचे लेवल कमी येते आणि त्याची इन्शुलिनची ॲक्शन कमी होते. पेरिफेरल रेझिस्टन्स म्हणतो आपण त्यांना. म्हणजे फॅटचं पर्सेंटेज वाढतंय चरबीचं आणि मसलचं प्रमाण कमी होतं म्हणजे स्नायूंचं कमी होतंय, मग इन्शुलिनची ॲक्शनच कमी होते. मग त्याला मदत म्हणून आपण जी गोळ्या देतो टाईप 2 डायबिटीजमध्ये शुगर कंट्रोल करण्यासाठी, ते म्हणून ते काही प्रमाणात इन्शुलिन शिल्लक राहिल्यावर शरीरात हे गोळ्या मदत करतात ते इन्शुलिनचे ॲक्शन वाढवण्यासाठी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी. सर मधुमेह आजारामध्ये प्रामुख्याने कोणती लक्षणे निर्माण होतात? मधुमेह आता प्रत्येकाला माहीत आहे की ज्याला लघवी जास्त होते तो येतो. आता आमच्या रोजच्या प्रॅक्टिसमधलंच मी उदाहरण सांगतो. मला काय नाही हो, पहिल्यांदाच लघवीचं इन्फेक्शन झालं ते कमी होईना म्हणून आलं असे म्हणणारे बरेच पेशंट आहेत. मी भरपूर खातो पितो माझं वजनच वाढत नाहीये असं म्हणणारे पेशंट. त्यांचं रोज रोज वजन कमी व्हायला लागलं. मी घातलेले शर्ट पॅन्ट किंवा लेडीजमध्ये त्यांचे कपडे लूज व्हायला लागले. म्हणजे नॉर्मलपेक्षा चांगलं जेवण करून व्यवस्थित राहूनही अगदी वजन कमी व्हायचं प्रकार सुरू होतो. मग त्यांचे कपडे लूज होतात, शर्ट लूज होतो, की मग लघवीचे इन्फेक्शन होतात. कित्येक लोक लघवीच्या इन्फेक्शनसाठी पहिल्यांदा हॉस्पिटलला येतात, मग त्यांना नंतर कळते की बाबा हे सगळं शुगरमुळे झालेलं आहे. आणि आजकाल लोक इतके बिझी किंवा व्यस्त आहेत स्वतःच्या व्यवसाय किंवा स्वतःच्या कामामध्ये, त्या लोकांना स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायचं पण टाईम नाही आहे. त्यांना एवढं शुगर वाढलेलं पण लक्षात येत नाही जोपर्यंत त्यांना काहीतरी सिरियस होत नाही. अगदी ICUमध्ये ॲडमिट होणारे पेशंट म्हणतात मी काल परवापर्यंत चांगलंच होतं सर, आता कसं काय झालं आम्हाला माहीत नाही. असं एकदम काही होत नाही. प्री डायबिटीज म्हणून पण काही स्टेज असते जे कोणी टेस्ट करत नाही. ॲक्च्युली 40च्या पुढं वर्षातून एकदा तरी आपण शरीराचं टेस्टिंग केलं पाहिजे. आपलं शुगर आहे का, BP आहे का, आपलं कोलेस्ट्रॉल आहे का, आपल्याला काही आजार आहेत का, हे टेस्ट कोणी करत नाही. अगदी म्हणजे जसं गाडी ॲक्सिडेंट झाल्यानंतरच आपण रिपेअरला देतो, सर्व्हिसिंग करत नाही, असे प्रकार आपल्या समाजात जास्त आहे. कितीतरी कारणं असू शकतात त्यासाठी. पण असे डायबिटीज स्क्रीनिंग म्हणजे अनडायग्नोज म्हणजे निदान न केलेले कितीतरी लोक असतील जे फिरत असतील ज्यांना डायबिटीज आहे असं आम्हाला वाटतं. सर मधुमेहाच्या या प्रमुख लक्षणांमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे आपण वारंवार मूत्रप्रवृत्ती होणे, भूक मंदावणे, त्याचबरोबरीने अतितृष्णा होणे, वाढणे, शारीरिक वजनात घट होणे आणि सर या लक्षणांबरोबर आता पाहिजे कुठे जळजळ अशा प्रकारचं लक्षण आहे का, होतो का?
मधुमेहामध्ये जर त्याचे त्रास जर विचार केला किंवा त्याचे कॉम्प्लिकेशन्स म्हणतो, दुष्परिणाम जर बघायला गेला तर अगदी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखांपर्यंत सगळे परिणाम होतो शरीरात, कुठलेही घ्या. अगदी म्हणजे की आता किडनी सगळ्यात कॉमन, किडनीला इफेक्ट होतो. किडनी काम करायचं हळूहळू कार्यक्षमता कमी होते, हृदयाचं काम कमी होतं. म्हणून डायबिटीज पेशंटमध्ये डायलिसिसची शक्यता वाढते. डायबिटीज पेशंटना हार्ट अटॅक जास्त येतो. हातापायानं मुंग्या येणं म्हणून जे प्रकार आहे ते नसांवर परिणाम झालेला प्रकार आहे. म्हणजे हातापायांचे नस जे बरेच वर्ष डायबिटीज झाल्यावर त्यांची कार्यक्षमता कमी होते. ते एखादे इलेक्ट्रिक वायरसारखे असतात. बरेच वर्ष झाल्यावर त्यातनं इलेक्ट्रिकचे कंडक्शन, जसं इलेक्ट्रिसिटीचं जायचं प्रमाण कमी होतं तसं ह्यांचंही कमी होतं. मग हातापायाला मुंग्या येणे, हातापाय जळजळ करणे, मग रात्री झोपत नाहीत, हातापाय जळजळ होणे किंवा मुंग्या आल्यासारखे होऊन रात्री उठून बसतात. काही पेशंट असेही आले माझ्या प्रॅक्टिसमध्ये डेली की रात्री त्यांना काहीतरी चावलेलं असतं, सकाळी उठल्यावर कळतं की अरे रक्त आले पायाला, कारण त्यांची संवेदनाच गेलेली असते. रात्री उंदीर चावला, जसं आपल्या स्लम एरिया जास्त आहे, झोपडपट्टी आहे, गरीब लोक जास्त आहेत आपल्या भागात, त्यांना रात्री कुठेतरी उंदीर चावलेला असतो व एखाद्या पायाला किंवा बोटाला, मग त्यातनं रक्तस्राव, उठल्यावर बघतं अरे बापरे रक्तस्राव कसं काय. चावून गेलेले उंदीर किंवा काय वेगळे प्राणी त्यांना संवेदना कळतच नाही झोपेत. हे एक बधिरता आलेली असते हातापायाने. म्हणजे मधुमेहाच्या आजारामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे वारंवार मूत्रप्रवृत्त होणे, शारीरिक वजनात घट होणे, भूक मंदावणे, अतितृष्णा लागणे, अतिस्वेदपणा येणे आणि शिवाय आता आपण जे सांगितलेलं आहे म्हणजे मधुमेह गंभीर झाल्यानंतर किंवा अनियंत्रित साखरेमुळे याचा दुष्परिणाम म्हणून हातापायाला मुंग्या येणे किंवा शिवाय त्वचेवर जखमा होणे किंवा बधिरता येणे, संवेदना नाहीच होणे, अशा प्रकारचे लक्षणे ही प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात. सर मला सांगा की या मधुमेहाच्या आजारामध्ये कोणकोणत्या अवयवामध्ये याचा दुष्परिणाम होतो, कोणकोणते अवयव बाधित होतात? मी आता ऑलरेडी आता एक बोललो, अगदी डोक्यापासून नाकांपर्यंत सगळेच आजार म्हणजे त्वचेचे आजार होतात. डायबिटिक डर्मोपॅथी म्हणतो, इन्फेक्शन होणे, खाजवणे, अगदी वारंवार तोंड येण्यापासून हार्ट अटॅकची शक्यता वाढणे, किडनीचं कार्यक्षमता कमी होणे, लघवीला वारंवार इन्फेक्शन होणे, पायाची बधिरता आल्यामुळे पायांना जखमा होणे आणि जखमा अगदी भरून न येणे. काही केलं तरी जखमा भरून येत नाहीत, कारण ते संवेदना कमी झाल्यावर त्यांची कार्यक्षमताच कमी होते, रक्तपुरवठा कमी होतो त्या भागाचा, मग ते जखमा लवकर बरे होत नाही. असे कितीतरी कॉम्प्लिकेशन्स आहेत. आणि अगदी शुगर वाढल्यावर डायबिटिक किटोसिस आपण म्हणतो. डायबिटिक किटोसिस म्हणजे अगदी 400-500चे शुगर लेवल वाढल्यावर त्यांना दम यायला लागतो, श्वास घेता येत नाही. असे पेशंट अचानक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात. शरीरातलं पाणी अगदी कमी झालेलं असतं. अशा लोकांना मग सलाईन देणे, इन्शुलिन देणे, मग शुगर कंट्रोल करणे, असे कॉम्प्लिकेशन्स आहेत. म्हणजे 2 प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स आहेत. अतिशय शुगर वाढले तरी सिरियस, अति कमी झालं तरी सिरियस. समजा काहीतरी गोळ्यांचा डोस चुकला किंवा डोस जास्त घेतला पण जेवलाच नाही, समजा आता आपण एखादं गोळी घेतली त्यांनी जेवलाच नाही, उपवास केला त्या दिवशी, तर शुगर अगदी लो होऊन बेशुद्ध होणे पडतात. त्याला हायपोग्लायसेमिया म्हणतो. म्हणजे रक्तातील शुगरचं प्रमाण 60 पेक्षा कमी होणे, बेशुद्ध पडतात लोक. मग आले की आपण बघतो शुगर चेक केलं ग्लुकोमीटरवर इमर्जन्सी रूममध्ये तर 50-40 येते. मग त्यांना आपण शुगरचं इंजेक्शन लावलं की लगेच शुद्धीवर येते. असे दोन्ही प्रकार आहेत. म्हणजे अगदी हाय भरपूर वाढणे, अगदी कमी होणे, असे दोन्ही प्रकार आहेत. सर आता आपण सांगितलेलं की रक्तातील साखरेचं प्रमाण हाय होणे आणि कमी होणे, या दोन्ही प्रकारामध्ये कोणता घातक आहे सर? दोन्ही घातक आहेत. दोन्ही घातक आहे. समजा आपण बघतो असे पेशंट, अजून एक एक्झाम्पल देतो, कोणी तर चालत जात असतं, अचानक रस्त्यावर बेशुद्ध पडलेलं असतं. मग कोणी तर बघितलेलं असते, अरे बेशुद्ध पडला म्हणून लोक घेऊन येतात हॉस्पिटलला. हे माहीत नसतं त्याला काय झालंय. मग आले आम्ही बघतो एखादं शुगर अगदी डाऊन झालेलं असतं. कारण सकाळी चालायला जाताना पण, व्यायाम करताना पण शरीरात काहीतरी एखादं 2 बिस्किट चहा घेऊन मग निघायला पाहिजे. लोक काही खात नाहीत, तसंच निघतात. मग कधी कधी रात्री अल्कोहोल पिलेलं असते, दारू पिलेलं असते, त्यामुळे शरीर जेवण व्यवस्थित केलेलं नसतं. अशा प्रकारे सकाळी बेशुद्ध पडणं रस्त्याच्या बाजूला किंवा बेशुद्ध पडलेले लोक सापडणे हे प्रमाण जास्त आहे हॉस्पिटलला पोहोचवायचं. कोणीतरी येऊन मग त्यांना पोहोचवतंय, त्याची शुगर डाऊन झालेली असते, मग त्यांना शुगरचं इंजेक्शन दिले, लगेच शुद्धीवर येते. दोन्ही घातक आहे. आणि ते जर लवकर लक्षात नाही आलं
तर मेंदू सगळ्यात पहिले काम आतनं बंद होते. कारण मेंदूचं काम 2-3 मिनिटांपेक्षा जास्त चालू शकत नाही ग्लुकोज शरीरात नसल्यावर. मग त्यांना झटके येतात. कधी कधी मग बेशुद्ध पडले तर बाहेर येण्याची शक्यताच कमी होऊन जाते, मग दुर्लक्ष झालं तर त्यांना. सर, मधुमेह आजारामध्ये आपण सांगितलेलं की मधुमेह आजारामध्ये रक्तातील साखरेचं प्रमाण वाढले. असे कोणकोणते पदार्थ अतिसेवनामुळे किंवा अल्कोहोल सारखे मादक पदार्थ सेवनामुळे रक्तातील साखर वाढू शकते? कोणकोणते पदार्थ असे म्हणजे ज्याचं सेवनाने आपण मधुमेह? कार्बोहायड्रेट किंवा ज्यांच्यामध्ये शुगरचं प्रमाण जास्त आहे, ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पुस्तकात. पण आपल्या कॉमन लँग्वेजमध्ये स्वीट्स, सगळ्या प्रकारचे गोड पदार्थ, सगळ्या प्रकार कुठलेही गोड, इव्हन फक्त आपण सगळ्यात कॉमन जेवायचा प्रकार सुरू केला तर राईस. आपण सगळे डायबिटीज पेशंटला म्हणतो भात खाऊ नका, भात खाऊ नका. का जास्त भात खाऊ नका म्हणतो? कारण त्यात शुगरचं प्रमाण जास्त असते, म्हणून भात कमी खावा म्हणतो. असे स्वीट्स, अगदी गूळ असू द्या किंवा स्वीट होममधलं स्वीट असू द्या किंवा कुठल्याही प्रकारचे ज्यात शुगर जास्त आहे, म्हणजे आपण फ्रूट्स घेतलं, समजा फ्रूट्स घेतले तर आपण म्हणतो तुम्ही केळी, चिकू, आंबे, द्राक्षे हे शुगर जास्त असलेले खाऊ नका. मग कुठले खावं असं आम्हाला रोज पेशंट विचारतात. आम्ही म्हणतो संत्रे खावा, मोसंबी खावा, सफरचंद खावा, ह्याच्यात शुगर कमी आहे, चालते ते. जेवणामध्ये सगळ्या प्रकारचे पालेभाज्या खावा, शुगर तर नाही आहे त्यात. चपाती जास्त खावा, राईस कमी करा, चहा बिगर साखरेचं प्या, कॉफी बिगर साखरेचं प्या. असं जिथं जिथं शुगर कमी करता येईल ते सगळे कमी करावे. हे आहार तज्ञ जास्त चांगले सांगू शकतील माझ्यापेक्षा की काय खावे काय खाऊ नये. पण जे रोजचे आम्हाला प्रश्न विचारून आम्हाला सवय झाली उत्तरं द्यायची, ते आपल्याला मी बोलतो. पण आपले लोक विचार करतात की मी रोजच्या जेवणात काय, त्यात काय बदल करू. फार आपल्याकडे बदल करता येत नाही. आहे ते जेवणामध्ये आपण चांगलं काय करू शकतो हे बघायला पाहिजे. सर, आपण फळांच्या बद्दल आपण सांगितलेलं आहे, आहाराबद्दल सांगितलेलं आहे. सर, काही लोक असे आहेत की अल्कोहोलचं प्रमाण जे आहे, दीर्घकालीन अल्कोहोलिक सेवन जास्त प्रमाणात करतात, म्हणजे मादक पदार्थ सेवन जास्त करतात. अशा लोकांमध्ये मधुमेहाचा आजार जास्त प्रमाणात होऊ शकतो. होतो. जे भरपूर वर्ष अल्कोहोल पितात त्यांच्या शरीरावर सगळीकडे परिणाम झालेलाच असतो. ऑलरेडी पिऊन पिऊन लिव्हर खराब झालेला असतो. स्वादुपिंडावरही अल्कोहोलचा परिणाम होतो. अल्कोहोलिक पॅन्क्रिटायटिस असा शब्द आहे आपल्या मेडिकल बुक्समध्ये. म्हणजे स्वादुपिंडच निकामी होतो. पिऊन पिऊन अगदी स्वादुपिंडाचं इन्फेक्शन झाल्यानंतर ते स्वादुपिंडाची कार्यक्षमता कमी होते. जे बीटा सेल्स आपण म्हणतो पॅन्क्रियाजमधून जे इन्शुलिन आपल्या शरीरात देते, ते इन्शुलिनचे सिक्रिशन्स कमी होऊन जाते. इन्शुलिनचे सिक्रिशन्स कमी झालं आपोआपच शुगर वाढायला लागते. मग अशा पेशंटला डोस ॲडजस्ट करणे, शुगरचे गोळ्या ॲडजस्ट करणे जास्त अवघड पडते आणि डायबिटीसचं प्रमाण आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स दोन्ही वाढतात. सर, आपण या मधुमेहाच्या आजाराबद्दल आपण सांगताना की फळांचा आणि अल्कोहोलचा सांगितलेला, असे काही लोक आहेत समाजामध्ये ते अल्कोहोल पण जास्त घेत नाहीत आणि फळांचे गोड फळं किंवा इतर काय बेकरी पदार्थ किंवा फास्ट पदार्थ वगैरे काही खात नाहीत. पण अशा लोकांच्या मानसिक ताणतणाव जास्त प्रमाणात वाढलं किंवा मानसिक ताणतणाव अतिरेक झाला, त्याचा शुगर लेवल वाढण्यास मदत होतो. त्यांना स्ट्रेस हायपरग्लायसेमिया म्हणतात. स्ट्रेस म्हणजे ताणतणावामुळे पण शरीरातले सगळे प्रकारचे हॉर्मोनचे लेवल वाढते. स्टिरॉइड, कॉर्टिसोल जे आपण कॉमन स्ट्रेस हॉर्मोन म्हणतो त्याची लेवल वाढते. त्याची लेवल वाढले की शुगर लेवल वाढते. कुठल्याही ताणतणाव शरीरावर सगळ्या प्रकारे परिणाम होत असतो. जसं टेन्शनमध्ये असणाऱ्या माणसाचं बीपी वाढतंय तसं शुगरही वाढतंय. हे रोजची जीवनशैली आपली कशी आहे, हेल्दी आहे का नाही. आणि पहिल्यासारखे लोकांना आता मनशांतीनं जगणं, वेळेवर झोप, वेळेवर जेवण हे सगळं नाही. आजकाल व्हॉट्सॲप, फेसबुकच्या जमान्यात लोकांना काही मनशांती राहिलेली नाही. पोरेही जेवत नाहीत, ग्राउंड्सवर कधी खेळताना दिसत नाहीत. त्यांना मैदानी खेळ किंवा शारीरिक व्यायाम याची आवड नाही आहे त्यांना. आपण एखाद्या रस्त्यानं जरी आपण सहज जात असतो तर बघा रस्त्याच्या बाजूला सगळी पोरं किंवा माणसं मोबाईल घेऊन बसलेले असतात. दिवसात ते मला वाटतं मध्ये एकदा पेपरमध्ये वाचलं होतं, ॲव्हरेज इंडियन माणूस रोज 3 ते 4 तास मोबाईलवर असतो. त्यातलं 20-30 मिनिटं जरी आपण व्यायाम केलो तरी आपण शरीर कितीतरी चांगलं होईल. हे अजून कळत नाहीत. पण नंतर जसं दुष्परिणाम वाढते लोकांना, मग जसं 40 येते, शुगर वाढायला लागतं, बाकी बीपी वाढायला लागतं, कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं, तेव्हा लक्षात येतं अरे आपण आपल्या शरीराकडे लक्षच दिलं नाही म्हणून हे सगळे आजार आले. सर, मधुमेह आजारामध्ये एखादी व्यक्ती अनेक लक्षणयुक्त आहे
मग त्या व्यक्तीला काही माहिती नाही की मला माझ्या रक्तातील साखर वाढलेली आहे किंवा मूत्रातला साखर वाढलेली आहे, काही त्रास होतोय. असे अनेक आजारामध्ये जे काही कॉमन लक्षण असतात, पण मधुमेहाचं रोग निदान करणं आवश्यक आहे आपल्याला. त्या संदर्भात आपण कोणकोणत्या तपासणी करणं आवश्यक आहे? सगळ्यात महत्त्वाचं जसं आपण बोललो, रक्तातील शुगरचं प्रमाण. आता एकदा डायबिटीज झाले की शुगर करूनच येतात आमच्याकडे पेशंट. जसं आपल्याही कोणा घरातले कोणी पेशंट असेल, ते आता उद्या डॉक्टराकडे जायचं म्हटलं तर आज उपाशीपोटी एकदा शुगर करतात, काही न खाता पिता नुसते पाणी पिऊ शकतो. लोक बरेच मला विचारू शकतात पाणी तर पिऊ का नाही. समजा तिथे लॅबमध्ये गेल्यावर टेक्निशियन भेटतो न भेटतो 10-11 पर्यंत ते उपाशी राहू शकत नाही, चक्कर येऊन पडते. मी म्हणतो पाणी प्या, 8-8:30 पर्यंत द्या, मग जेवण केल्यानंतर 2 तासांनी द्या. हे कॉमन झालं. आणि सकाळचं शुगर समजा 120-125च्या वर आणि जेवल्यानंतर समजा 200च्या वर किंवा पुस्तकात दिले 160च्या वरही शुगर असेल तर त्यांना मधुमेह डिटेक्ट झाला असं म्हणतो. हे एकच फॅक्टर नाही, HbA1c म्हणतो 3 महिन्याचं ॲव्हरेज शुगर एक आहे जे आपल्याला इंडिकेट करते की याला डायबिटीज आहे का नाही गेल्या 3 महिन्यात. तेही 3 महिन्यातून एकदा करायला पाहिजे. आणि दुसरे आपण ऑलरेडी चर्चा केल्याप्रमाणे डायबिटीजचे सगळे दुष्परिणाम, रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण बघा, किडनी व्यवस्थित काम करते का नाही बघा, त्याचं ब्लड प्रेशर बघा, 6 महिन्यातून एकदा हृदयाचं चेकअप करून घ्या, ECG करून घ्या. किडनीसाठी अल्ब्युमिनुरिया म्हणतो. युरिन म्हणजे समजा शरीरात प्रथिने किती जातात लगेच, किडनीचं कार्य कसं चाललं हे जे चेक करून घ्या. वर्षातून एकदा डोळ्याचं चेक करून घ्या. शुगर वाढले की डोळे दिसायला कमी होतात, अंधुक दिसायला लागतात. त्या लोकांना वाटतं अजून काय आपल्याला कॅटरॅक्ट म्हणजे हे झालं का, पण शुगर वाढलं तरी डोळ्यावर परिणाम होतो. म्हणजे वर्षातून एकदा डोळे, हृदय, किडनी हे सगळे एकदा चेक करून घ्या, म्हणजे त्याचे दुष्परिणाम होत आहेत का नाही शरीरावर हे कळतं. सर, आपण आता सांगितलं की रोग निदानासाठी तपासणी करणं आवश्यक आहे. रक्तातील साखर याचं प्रमाण किती असणं आवश्यक आहे सर? आता जस्ट आपण आता सांगितल्याप्रमाणे उपाशीपोटी 126च्या खाली आणि जेवल्यानंतर साधारणतः 200च्या आत ॲक्सेप्टेबल म्हणजे चालतंय आपल्याला. अगदी स्ट्रिक्ट कंट्रोल म्हणजे जेवणाचे सकाळी उपाशी 110च्या आत, दुपारी जेवल्यानंतर 160च्या आत अतिशय चांगलं. पण हे एका दिवसाचं शुगर असते. लोक काय म्हणतात की माझं शुगर एकदम कंट्रोल आहे. आज येतात, शुगर चेक केलं, उद्या काही खातात, मग माझं शुगर एकदम कंट्रोल आहे. पण लोकांना हे कळत नाही की आपण ते काल एकच दिवसाचं शुगर केलेलं आहे, आज खाल्लं तर आज वाढेल. म्हणून आम्ही 3 महिन्याचं ॲव्हरेज शुगर HbA1c करा म्हणतो. HbA1c जर स्टँडर्ड 7च्या खाली जर आलं 3 महिन्यात तर चांगलं आहे, त्याचे कॉम्प्लिकेशन्स कमी होतात. आयडियली 6.5 आहे, जे नॉर्मल लोकांमध्ये 6.5 आहे. पण आपलं अपेक्षा आहे मिनिमम 7 ते 7.5च्या रेंजमध्ये राहावं. म्हणजे फक्त त्या दिवशीच्या शुगरवर राहू नका, 3 महिन्याचा ॲव्हरेज टेस्ट करत जावं. म्हणजे आपल्याला अंदाज येतो की गेले 3 महिने खरंच कंट्रोल आहे का नाही. सर, मधुमेहाच्या रोग निदानाच्या संदर्भात आपण माहिती देताना सांगितलेलं आहे. बाकी त्याचे दुष्परिणाम ज्या अवयवावर होतो त्या अवयवाच्या प्रत्येक अवयवाची तपासणी होणे आवश्यक आहे. मग हे करताना काही रेडिओलॉजिकली तपासण्या करणे गरजेचं आहे का? हो, रेडिओलॉजिकल म्हणजे आपण सोनोग्राफी करू शकतो किडनीचं साईज कसं आहे. कारण ज्यांचे किडनी साईज कमी होते ते क्रॉनिक झालेलं असतं, म्हणजे क्रॉनिक रिनल फेल्युअरमध्ये डायलिसिस लागण्याची शक्यता जास्त असते. जसं डोळ्याचं फंडोस्कोपी करू शकतो. फंडोस्कोपी म्हणजे रेटायना आतमध्ये कसं चालले, डायबिटीसचा परिणाम झाला का, हे काही तपासण्या करू शकतो. बाकी रक्तातले तपासण्या जास्त आहेत. आणि ऑलरेडी मी म्हटलं वर्षातून एकदा हृदयाचं चेकअप करून घ्या. ते इको TMT म्हणतो, स्ट्रेस टेस्ट, म्हणजे ते मशीनवर 7 ते 8 मिनटं चालायचं, हृदयाची कार्यक्षमता कळते. दुसरं म्हणजे इको करायचं. इको म्हणजे हृदयाचं पंपिंग वगैरे कसं आहे ते हालचाल कळते. म्हणजे आपण मधुमेहाच्या रोग निदानाकरिता किंवा त्या मधुमेहाच्या आजारामध्ये ज्या अवयवावर दुष्परिणाम होतो त्यासाठी इतर अवयवांची पण तपासणी करणे फार आवश्यक आहे. आवश्यक आहे, हो. जेणेकरून अवयवांची कार्यक्षमता हे तपासणं आवश्यक आहे. बरोबर. सर, मला सांगा, मधुमेह एखादा रुग्ण आहे आपल्याकडे आलेला आहे, त्याच्यावर उपचार कोणत्या पद्धतीने आपण उपचार करणार, कसे करणार आपण ते? आपण म्हटल्याप्रमाणे पहिले एक तर ते टाईप 1 आहे का टाईप 2 हे बघणार. 90% रुग्ण तर टाईप 2चे आहेत, जे आपण रोजच्या प्रॅक्टिसमध्ये बघतो. मग त्यांचे रक्तातील शुगरचे प्रमाण बघून त्यांना योग्य प्रमाणात गोळ्या सुरू करणे. योग्य प्रमाणात गोळ्या सुरू केल्यानंतर त्यांना वारंवार सांगणे की बाबा एक 15 दिवसांनी शुगर करून दाखव.
चांगलं असेल तर महिन्याने करून दाखवू. अति चांगलं सेटल झालं असेल तर कमीत कमी 2 महिन्यातून एकदा तरी हॉस्पिटलला येऊन शुगर चेक करून आम्हाला दाखवत जावा. गोळ्यांचा डोस ॲडजस्ट करणे. ज्यांना गोळ्यांना होत नाही अगदी हाय डोस देऊन पण त्यांना इन्शुलिनचा थोडा डोस ॲड करावा लागतो. 1 किंवा 2 डोसेस ॲड करून त्यांचं शुगर कंट्रोल करावं लागतं. म्हणजे ज्युवेनाईल किंवा टाईप 1 डायबिटीज म्हणतो त्यांना इन्शुलिनशिवाय पर्याय नाही. आता इन्शुलिनचे कितीतरी प्रकार आहेत, गोळ्यांचे कितीतरी प्रकार आहेत. ते आपण डॉक्टर्स ठरवतात की त्या पेशंटचं वय, वेट आणि बाकी प्रॉब्लेम्स आहेत का, म्हणजे त्याला हृदयाचा प्रॉब्लेम आहे का, किडनीचा प्रॉब्लेम आहे का बघून डोस ॲडजस्ट करून देतो आपण. हे सोडून पण काही डायबिटीज असते जे आपण मेन्शन केले नाही, जसं प्रेग्नन्सी इंड्यूस डायबिटीज म्हणजे गेस्टेशनल डायबिटीज, ज्यांना फक्त प्रेग्नन्सीमध्ये बीपी शुगर वाढलेला असतो. असे पेशंट असतात प्रत्येक घरात. अरे याला डिलिव्हरीच्या वेळेस तिचा बीपी शुगर वाढतो, यावेळी वाढला पुढच्या डिलिव्हरीला पण याचा शुगर बीपी वाढेल, काळजी घेऊ म्हणून आपल्याला व्यवस्थित बघतात. हे प्रेग्नन्सीच्या वेळी आलेलं शुगर किंवा बीपी हे इंडिकेशन असतं किंवा सिग्नल असतं की याला भविष्यात शुगर बीपी लवकर येणार. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये शुगर येतात ते नंतर जातात डिलिव्हरी झाल्यानंतर 2-3 महिने, पण नंतर हे येणारच त्यांना शुगर. सर, एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की सध्याच्या कोविड-19चा संसर्ग आता आपण पहिली लाट आणि दुसरी लाट अनुभवलेला आहे. तर तिसरी लाट येणार असे टास्क फोर्सनं सांगितलं. पहिले लाटेत आणि दुसऱ्या लाटेमध्ये डायबिटिकचे जे रुग्ण आहेत, मधुमेहाचे रुग्ण, हे जास्त प्रमाणामध्ये लवकर ते संसर्गित झाले आणि मृत्यू पावलेल्या लोकांमध्ये त्यांची संख्याही जास्त आहे. याची कारणे काय सर? तसं बघायला गेलं तर डायबिटीजमध्ये किंवा मधुमेहाच्या रुग्णांमध्ये कुठलाही आजार झाला तरी कॉम्प्लिकेशन जास्तच आहे. ते कोविड असू द्या, कोरोना व्हायरस असू द्या किंवा कुठलाही साधा निमोनिया जरी झाला तरी या पेशंटला लवकर बरा होत नाही, कारण रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. इन्फेक्शनचं लवकर प्रमाण जास्त, सिरियस व्हायची शक्यता जास्त असते. म्हणून तरी गव्हर्नमेंट टास्क फोर्सनं जे दिले होते सुरुवातीला वॅक्सिन, जे 60 वर्षाच्या वर आहेत ज्यांना शुगर बीपी आहे त्यांनाच दिले. आणि दुसरं म्हणजे संशोधन झाल्यानंतर असं सिद्ध झालं की कोरोना व्हायरसचा इफेक्ट स्वादुपिंडावर पण आहे. म्हणजे जे सिक्रिशन्स इन्शुलिन जे आपण बीटा सेल म्हटलो स्वादुपिंड, त्याच्यावरही परिणाम होतो, त्यालाही सूज येते, मग आपोआपच शुगर लेवल वाढते. म्हणजे अगदी रेप्युटेड जर्नल्स जे संशोधन करतात वर्ल्डमध्ये पूर्ण जगात, त्यांनी आर्टिकल्स अगदी पुस्तकामध्ये दिलेलं आहे की कोविडमुळे शुगर व्हायचं प्रमाण जास्त आहे, कारण ते कोविड आजाराचाच परिणाम एक भाग आहे. त्यामुळे रुग्ण वाढलेले आहेत. म्हणजे कोविड-19 इन्फेक्शन हा डायबिटिक रुग्णांना झालं की त्या रुग्णांमध्ये प्रतिकारक शक्ती त्या आजारामुळे कमी असते आणि शिवाय स्वादुपिंडावर त्याचं इन्फेक्शन आहे आणि ते इन्फेक्शन झाल्यामुळे इन्सुलिनचं सिक्रेशन कमी होतं आणि शुगर लेवल वाढतं. त्याच्यामुळे रुग्ण अस्वस्थ होतो आणि या संसर्गामध्ये आणि शिवाय न्यूमोनियासारखे इन्फेक्शन जडला की या दोन्ही इन्फेक्शन, बॅक्टेरियल आणि व्हायरलच्या इन्फेक्शनमध्ये डायबिटिक पेशंटला फार मोठ्या प्रमाणामध्ये संसर्ग झाल्याने ते दगावतात. आता आपण असं सांगितलेलं आहे सर. दुसरा प्रश्न असा आहे की या डायबिटीसचा, मधुमेहाचा या लैंगिक क्रियेवर परिणाम होतोय असे म्हणताय की नेमके स्त्रिया उदासीन असतात किंवा पुरुष वर्गांमध्ये प्रतिकार शक्ती कमी होते किंवा ते क्रियेमध्ये भाग घेऊ शकत नाहीत, उदासीन बनतात, असे का? म्हणजे ते अगदी तो वेगळा भाग झाला डायबिटीसचा. पण लैंगिक शक्ती कमी होते हे खरं आहे, कारण रक्तवाहिन्या जे स्मॉल वेसल्स म्हणजे ज्याला आपण पुस्तकात म्हटले छोटे छोटे रक्तवाहिनी चोकअप झालेल्या असतात. त्यामुळं ओव्हरऑल पूर्ण शरीरावर जसं किडनीवर, हृदयावर परिणाम होतो तसं तिकडच्या भागांवरही परिणाम होतो. रक्तवाहिन्यांचा रक्त पुरवठा कमी झालेला असतो. मग रक्त पुरवठा कमी झाले की त्याची शारीरिक क्षमता कमी होतेच. मग नंतर ते शारीरिक क्षमता कमी झाली की आपोआपच त्यांची इच्छाशक्ती कमी होते. त्यांना वाटतं डायबिटीजमुळं आपल्याला हे होऊ शकत नाही आपल्याकडनं म्हटल्यावर ते ऑलरेडी उदासीन होतात. मग तो पार्ट पूर्णतः वेगळा आहे, त्याचं ट्रीटमेंट वेगळी आहे, त्याचं काउन्सिलिंग वेगळं आहे. तो काउन्सिलिंग आणि त्याचं ट्रीटमेंट, त्याचं औषधं, मग बरेच शरीराचे बीपी, त्याला असलेले औषधं, त्याचं हृदयाचा आजार, हे सगळे बघून द्यावे लागतात. एकंदरीत याच्यावर लैंगिक क्रियेवरती मधुमेह आजाराच्या संदर्भात परिणाम होतो, इफेक्ट होतो. तर मला सांगा सर, या मधुमेहाच्या आजारामध्ये ज्या पायावर जखमा होतात, हातावर पायावर जखमा होतात, ते लवकर भरून येत नाहीत आणि शिवाय ते त्याच्यामध्ये फार गँग्रेनस पार्ट वाढत जातो की असे पायावरच्या जखमा लवकर का भरून येत नाहीत सर? कारण ऑलरेडी आपण म्हटलो रक्तवाहिन्या चोकअप होत असतात, छोटी छोटी रक्तवाहिन्या कोलेस्ट्रॉल वाढवून किंवा बाकीचे आतले बेसमेंट मेंबर, इंटरनल लाइनिंग थिकनेस वाढतो.
मग रक्ताचं फ्लोच कमी होतो त्या भागात, ॲथेरोस्क्लेरोसिस आपण ज्याला म्हणतो, हे प्रमाण वाढलेलं असतं. त्यात परत दुसरं प्रकार म्हणजे संवेदना कमी होते. या दोन्ही प्रकारामुळं पायाला झालेले जखमा एक तर कळत नाहीत लोकांना. कधी कधी काही पेशंटना तर अगदी नवीन शूज चप्पल घेतले तरी शू बाईट किंवा हे म्हणतो आपण, ते जखमा होते. ते शूज किंवा चप्पल काढल्यानंतरच कळतं की आपल्याला जखम झाली, जे नॉर्मल माणसाला लगेच जाणवते दुखतंय म्हणून. मग अशी जखमा जिथे रक्तपुरवठा आणि स्नायूंचा पुरवठा ऑलरेडी कमी झालेला आहे, संवेदना कमी झाली, रक्तपुरवठा कमी झाली, अशा याच्यामध्ये मग जखमा लवकर भरून येत नाहीत. जरी आपण शुगर चांगले कंट्रोल करून दिले तरी, कारण त्या भागाची सगळी जे नैसर्गिक रक्तपुरवठा आणि स्नायूंचा पुरवठा आहे तो कमी झालेला असतो. मग अशा पेशंटना काही वेळा मग पाय कापायचीही पाळी येते. एकदा गँग्रीन झाल्यावर त्याला दुसरा पर्याय नसतो, तो काढूनच टाकावा लागतो. कारण ते हळूहळू होणारी प्रक्रिया आहे. ज्या अगोदर जर पेशंट चांगले राहिले, व्यवस्थित व्यायाम केले, शुगर कंट्रोल केले, तर अगदी 20-30 वर्षे पेशंट अगदी चांगले आहेत, गँग्रीन वगैरे होत नाही. जे दुर्लक्ष करतात, लक्षच देत नाहीत, अशा पेशंटना हे प्रमाण जास्त आहे. सर, या मधुमेहाच्या आजारामध्ये आपण ते सांगितलेलं की हृदय, मेंदू, किडनी, त्वचा इतर अतिशय महत्त्वाचे अवयव ते बाधित होतात आणि त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतात. किडनीसारखे अवयव ज्या मधुमेहाच्या रुग्णांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये किडनीवर परिणाम होतात, डोळ्यांवर परिणाम होतो. तर किडनीच्या रुग्णांना किडनीची कार्यक्षमता कमी झाल्यानंतर ते कार्यक्षमता सुधारण्यासाठी किंवा चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी आपल्याला डायलिसिस द्यावे लागतात. नेमकं डायलिसिस वारंवार दिल्याने रुग्णाला तो हितकारक आहे का अपायकारक आहे? हितकारक किंवा अपायकारक हा प्रश्नच नाहीये. जेव्हा पेशंटला गरज आहे डायलिसिस, तेव्हा हे पेशंटच्या ट्रीटमेंटसाठी आहे. समजा किडनी कामच करत नाही तर त्याला डायलिसिस शिवाय पर्याय नाही. जे किडनी काम करते तेच मशीन बाहेर काम करून देते आपल्याला. किडनी काम करत नाही म्हणून हे आपलं डायलिसिस मशीन काम करतं. जर समजा पेशंटचं किडनी काम करत असेल तर हे डायलिसिसची गरजच लागणार नाही. अपायकारक किंवा ह्याचा काही संबंध नाही. पेशंटचं जर किडनी खराब झाली डायबिटीजमुळे आणि त्याची कार्यक्षमता कमी झाली तर त्याला डायलिसिस हा एकच पर्याय आहे. समजा तो डायलिसिस करायची इच्छा नसेल वारंवार एवढ्या वेळा, तर किडनी ट्रान्सप्लांट, अवयवदान करणे, जसं आपण पेपरमध्ये आजकाल वाचतो ऑर्गन डोनेशनचं ड्राईव्ह गव्हर्नमेंट करते, ट्रान्सप्लांट करणे. म्हणजे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये जर कोणी रुग्ण याला प्रतिसाद देत नसतील डायलिसिसला, त्याला ऑप्शन म्हणून आपल्याला ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन म्हणजे किडनी ट्रान्सप्लांटेशन म्हणजे ज्यांना शक्य आहे, खर्च करायची कॅपॅसिटी आहे आणि डोनर भेटला नशीब त्याचं, मग काय म्हणजे आपल्याला ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन या रुग्णांमध्ये करता येईल. CRF जे डायबिटीज रिलेटेड CRF म्हणतो ना, क्रोनिक रिनल फेल्युअर, त्यांना तो एक ऑप्शन आहे. क्रोनिक रिन्युअल फेल्युअरच्या रुग्णांसाठी आपल्याला ट्रान्सप्लांटेशन करता येतं आपल्याला. सर, मला सांगा आता आपण की मधुमेहाच्या रुग्णांसंदर्भात आपण सोलापूरकरांना की मधुमेहाचा रोग होऊ नये किंवा मधुमेहापासून होणारे जे काही दुष्परिणाम आहेत किंवा धोके आहेत हे टाळण्यासाठी आपण या सोलापूरकरांसाठी, आपल्या लोकांसाठी आपण काय सल्ला द्याल? डायबिटीज मध्ये 3च गोष्टी मेन आहेत: डाएट, आहार कंट्रोल, एक्सरसाइज म्हणजे व्यायाम 20-30 मिनिटाचा, आणि तिसरं म्हणजे औषध. हे 3वर डिपेंडंट आहे. हे 3ही जर व्यवस्थित कंट्रोल असले तर डॉक्टर आणि पेशंटचे व्यवस्थित चाललेलं असते. समजा या 3पैकी काय डिस्टर्ब झालं, आहार कंट्रोल नाही, गोळ्या व्यवस्थित घेत नाही किंवा व्यायामच नाही, हे 3ही प्रकारामध्ये काही जरी डिस्टर्ब झाला तरी शुगर डिस्टर्ब होईल, त्याला सगळ्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स होतील. म्हणून मी एवढंच म्हणेन की दिवसातून एक 20-30 मिनिटं व्यायामासाठी काढा, औषधं वेळेवर घ्या, डॉक्टरांकडून वेळेवर चेकअप करून घ्या. होणारे कॉम्प्लिकेशनचं वर्षातून जे डॉक्टर सांगतात, वर्षातून एकदा किडनीचं, एकदा डोळ्याचं, हृदयाचं, एकदा 6 महिन्यातून हे चेकअप करून घ्या. रोज आपण आंघोळ करताना स्वतःचे पाय बघा, खाली जखम नाहीत ना कुठं, कारण काही वेळा पायांच्या बोटामध्ये असलेले छोटे जखम दिसत नाहीत. स्वतः आरशानं बघा काही जखम होत आहेत का. साधे चप्पलच्या ऐवजी शूज वापरा म्हणजे जखमा होणार नाही. आणि अनवाणी पायाने कुठं चालू नका. हे 3 जरी पाळले, औषध, व्यायाम आणि आहार कंट्रोल, तर डायबिटीज हे अगदी 20-30 वर्ष असू दे, 40 वर्ष असू दे, आपल्या हातातच आहे. आज आपल्या इथे सोलापुरातील श्री मार्कंडेय सोलापूर सहकार रुग्णालयाचे
प्रख्यात इंटेन्सिव्हिस्ट व फिजिशियन ज्यांना सोलापूर शहराच्या बरोबरीने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्यांनी कोल्हापूर, कराड, सातारा, कर्नाटक भागामध्ये आणि सोलापूरच्या विविध मेडिकल कॉलेजेसमध्ये औषधी शास्त्रामध्ये दीर्घ अनुभव आहे असे आपले प्रख्यात सोलापुरातले फिजिशियन डॉक्टर रवींद्र गुंडेली सरांनी आपल्या सगळ्या सोलापूरकरांना मधुमेह रोग कसा होतो, त्याची कारणे आणि लक्षणे व त्यावर प्रतिबंधक उपाय या संदर्भात शास्त्रोक्त मार्गदर्शन दिलेले आहे. म्हणून सोलापूरकरांनी मधुमेह रोग हे आपल्याला होणार नाही किंवा त्यातून उत्पन्न होणारे धोके, दुष्परिणाम आपल्या महत्त्वाच्या अवयवावर होणार नाही. त्यात विशेष करून महत्त्वाचे अवयव म्हणजे हृदय आहे, किडनी, मेंदू, डोळे, त्वचा व इतर गोष्टींवर, स्वादुपिंड यासारख्या अवयवांवर त्याचा दुष्परिणाम होऊन शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती किंवा इच्छाशक्ती या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळता येणार आहे. आपण या संदर्भात डॉक्टर गुंडेली सरांनी सांगितलेले की मधुमेह रोग होऊ नये किंवा झाल्यानंतर आपण काय करणं आवश्यक आहे या संदर्भात प्रतिबंधक उपाय आणि सल्ला आपल्याला दिलेला आहे. सरांनी आपल्याला प्रामुख्याने सांगितले की आहारामध्ये साखरेचं नियंत्रण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबरीने आपल्या दैनंदिन वैयक्तिक स्वच्छतेबरोबर व्यायामाकडे लक्ष देणे गरजेचं आहे, जेणेकरून शरीरातील ब्लड कोलेस्ट्रॉल लेवल वाढणार नाही. मानसिक ताणतणाव या संदर्भात आपण कधीही अवेळी, अनावश्यक वेळी जे नको ते पदार्थ खाऊ नये. गोड पदार्थ, बेकरीचे पदार्थ किंवा साखरेयुक्त पदार्थ याचं सेवन अतिरेक करू नये, जेणेकरून आपल्याला शरीरातील रक्तातील साखरेचं प्रमाण वाढण्यास मदत करणारे हे पदार्थ, हे फळं खाऊ नये असे सांगितलेले आहे. मानसिक ताणतणाव अतिशय एक महत्त्वाचं कारण आहे. सध्याच्या धाकधुकीच्या स्पर्धेच्या युगामध्ये कमी कालावधीमध्ये आपल्या मूलभूत गरजा आणि मूलभूत सुख सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपल्या माध्यमातून अहोरात्र परिश्रम घेत असतात. म्हणून डॉक्टर गुंडेली सरांनी म्हटलेलं आहे योग्य विश्रांती घेणे गरजेचं आहे. शिवाय एखाद्या रुग्णाला जर मधुमेहचा रोग जडलेला आहे अशा रुग्णाने तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी त्याच्या तपासणी करणे, औषध उपचार घेणे आणि शिवाय मधुमेहामुळे होणारे जे काही दुष्परिणाम आहेत त्या अवयवावर होऊ न देणे या संदर्भात कटाक्षाने सगळ्या सोलापूरकरांनी, आपल्या सगळ्या लोकांनी पालन करणे आवश्यक आहे. सोलापूर शहरामध्ये कोरोनाचा संसर्गाची पहिली लाट आणि दुसरी लाट आपण अनुभवलेला आहे. मधुमेह रुग्णांना या विषाणूचा किंवा न्यूमोनियासारख्या जीवाणूचा बाधा होऊन मधुमेहाच्या रुग्णांमध्ये प्रतिकार शक्तीच्या अभावामुळे संसर्ग लवकर शीघ्र गतीने होतो आणि मृत्यू पावतात. असे रुग्ण शक्यतो कोरोना नियमाच्या संदर्भात सगळे नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. या संदर्भात डॉक्टर रवींद्र गुंडेली सरांनी आपल्याला स्वरांजली न्यूज चॅनल मेडिकल बुलेटिन मध्ये चांगल्या पद्धतीने शास्त्रोक्त विशेष मार्गदर्शन दिलेलं आहे. आपण सगळे सोलापूरकरांनी डॉक्टर गुंडेली सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळे नियमाचे पालन आपण करणार. योग्य आहार, व्यायाम आणि औषधे या सगळ्या गोष्टींचं आपण पालन करणार. या संदर्भात मी आपणाकडून डॉक्टर गुंडेली सरांना मी अपेक्षा देतोय आणि आपण सगळेजण गुंडेली सरांच्या मार्गदर्शनाखाली किंवा मार्गदर्शनानुसार आपण वर्तन ठेवणार. या संदर्भात मी सरांना ग्वाही देतो. आपल्या स्वरांजली मेडिकल चॅनल या बुलेटिनमध्ये सरांनी अतिशय महत्त्वाच्या मधुमेह रोगासारख्या आजारावर आपल्याला किडनी वाचवण्यासाठी वारंवार डायलिसिस करावे लागतात. डायलिसिस करूनही किडनीचं जर कार्य मंद होत असेल, कार्य निकामी झाले असेल तर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन करण्यासारखे महत्त्वाचे असे आपल्याला अवयवदान या प्रक्रियेवर आपल्याला यावं लागतो. त्याच्यासाठी शारीरिक, मानसिक, आर्थिक खर्च जास्त प्रमाणामध्ये सोसावा लागतो. अशा पद्धतीचे अनमोल मार्गदर्शन आज आपल्या इथे स्वरांजली चॅनलमध्ये डॉक्टर रवींद्र गुंडेली सर आपल्याला दिलेले आहे. मी स्वरांजली मेडिकल बुलेटिन चॅनलच्या वतीने सरांचा पुन्हा एकदा बुके देऊन त्यांचा सत्कार करतो. त्यांनी स्वीकारायची धन्यवाद. धन्यवाद. मधुमेह जे आपण टाईप 1 डायबिटीज म्हणतो अगदी 12 ते 15 वर्षापासूनही सुरुवात होते. ज्याने इन्सुलिन द्यावं लागते, शुगर कंट्रोल करावं लागते,
काही मुलं वाढतच नाहीत. किती चांगलं जेवलं तरी वजन कमीच होते, नेहमी आजारी असतात. अशा मुलांमध्ये इव्हन फक्त आपण सगळ्यात कॉमन जेवायचा प्रकार सुरू केला तर राईस. आपण सगळे डायबिटीज पेशंटला म्हणतो भात खाऊ नका, भात खाऊ नका. का जास्त भात खाऊ नका म्हणतो? कारण त्यात शुगरचं प्रमाण जास्त असते, म्हणून भात कमी खाऊ. तो पार्ट पूर्णतः वेगळा आहे, त्याचं ट्रीटमेंट वेगळी आहे, त्याचं काउन्सिलिंग वेगळं आहे. तो काउन्सिलिंग आणि त्याचं ट्रीटमेंट, त्याचे औषधं, मग बरेच शरीराचे BP, त्याला असलेले औषधं, त्याच्या हृदयाचा आजार, हे सगळे बघून द्या.